मेथीच्या भाजीवर फवारणीसाठी आणलेली दारू स्वतःच शेतकरीच पिला आणि वाहतूक शाखेच्या ताब्यात सापडल्याचा प्रकार शिर्डीत समोर आलाय। आज वाहतूक शाखेने ड्रंक अँड ड्राईव्हची तपासणी करत असताना त्यांना एक अफलातून दुचाकीस्वार मिळून आलाय। शिर्डी वाहतूक शाखेकडून दररोज मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्यांची कडक तपासणी केली जात आहे। आजही अशीच कारवाई सुरू असताना त्यांना हा वेगळाच अनुभव आलाय। ब्रेथ ॲनालायझर मशीनमध्ये तपासणी केली असता हा शेतकरी मद्य पिल्याचे दिसून आले असून त्याकडे अधिक चौकशी केली असता संबंधित व्यक्तीने काही वेगळाच खुलासा केलाय। घरी शेतात मेथीची भाजी केली होती, मात्र कडक उन्हाने ती जळून जात असल्याने दारू वाया जाऊ नये म्हणून याने ती चक्क पिऊन घेतल्याचे त्यांनी स्वतः सांगितलंय। मेथीची भाजी जळून गेली आता एवढ्या उन्हाने। हां, किती एकर होती काय? ती बिगाभर होती। मेथीची भाजी? हां, दाखवू शकतो तुम्हाला, काय अडचण नाही। पण दारू कशाची पिली तुम्ही? ती मेथी भाजीला आणायला मारेली होती, तीच पेलो ना आम्ही। दारू कशाला आणली होती? मेथीची भाजीला। हां, मग तीच पेलो ना आम्ही। मग आता मारली नाही भाजी, फवारा मारायचं जर कीटकनाशक जे राहते ना सरजी, मग तेच ते बाकीच काय कीटकनाशक दारू म्हणून वापरतात का कीटकनाशक? हो, म्हणजे पोषक बन राहते मेथीची भाजीला आणि वाढ पण लवकर होती। आणि ज्यानंतर आपण बुरशीनाशक जे म्हणतो ना ते पण म्हणजे व्यवस्थित होती। कोणती दारू वापरली? प्रिन्स। प्रिन्स आणली होती का? हो। नाही, मग ती मेथीची भाजीला मारली नाही का? हो, मारलीच नाही ना, ती जळूनच गेली उन्हाने। तर मग काय केलं? दारू काय केली? दारू पिऊन घेतली। मेथीला काय? दारू पिऊन घेतली म्हटलं, फवारा मारला नाही। शिर्डी वाहतूक शाखेने या दोघांमध्ये पेईंवर मोटार वाहन नियमानुसार कारवाई केली आहे। तर या माध्यमातून जानेवारी 2019 ते आजपर्यंत तब्बल 326 ड्रंक अँड ड्राईव्हचे गुन्हे दाखल केले असून या माध्यमातून 10 लाखाहून अधिक दंड वसूल करण्यात आलाय। मद्य पिऊन वाहन चालवण्याने अनेक अपघात होतात, त्यामुळे वाहतूक शाखेने कडक पावले उचलत शिर्डी शहरात मोठ्या प्रमाणात अशा कारवाई केल्या जात असल्याचे शिर्डी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी स्पष्ट केलंय। शिर्डी शहरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात। त्या भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, त्याचप्रमाणे वाहतूक नियमन आणि नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून आपण शहरामध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह केसेस, त्याचप्रमाणे अवैध वाहतूक केसेस, तसेच अन्य MV ॲक्टनुसारच्या वेगवेगळ्या केसेस वाहतूक शाखेमार्फत आपण करत असतो। त्यामध्ये आपण चालू वर्षामध्ये 1 जानेवारी 2019 पासून आत्तापर्यंत साधारणपणे 326च्या पुढे ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे अवैध प्रवासी वाहतूकच्या देखील 137 केसेस आपण केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे विना नंबर प्लेट असणारे वाहनं की ज्यांच्यामुळे शहरामध्ये चेन स्नॅचिंग किंवा जबरी चोरीसारखे गुन्हे घडत आहेत, त्या प्रकाराला आळा बसावा म्हणून विदाऊट नंबर प्लेट असणाऱ्या वाहनांवर आपण प्रकर्षाने या ठिकाणी शहरामध्ये कारवाया करत आहोत। आणि यापुढे पण या गुन्ह्यांना आळा बसावा, त्याचप्रमाणे वाहतूक नियमन नियंत्रण व्यवस्थित व्हावं, येणाऱ्या भाविकांना रहदारीचा कोणत्याही त्रासाला सामोरं जाऊ नये यासाठी आपल्या या ज्या केसेस आहेत, ड्रंक अँड ड्राईव्ह असतील, अवैध प्रवासी वाहतूक असेल, विना नंबर प्लेट वाहनांवरच्या कारवाया आहेत, या आपण यापुढे सातत्याने सुरू ठेवणार आहोत। सर, ड्रंक अँड ड्राईव्हचं आपण टेस्टिंग कसं करतो आणि त्या माध्यमातून आतापर्यंत किती दंड वसूल केलेला आहे? आपल्याकडे ड्रंक अँड ड्राईव्हसाठी ब्रेथ ॲनालायझर आहे, त्या मार्फतीने आपण दारूच्या नशेत असणाऱ्या वाहन चालकाची टेस्ट करत असतो। वेळप्रसंगी आपण येथे शिर्डीमध्ये जे काही वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्याकडून रक्ताचे नमुने घेऊन देखील वाहन चालक मद्याच्या आहारी आहे किंवा नशेत आहे किंवा नाही याच्या आपण टेस्ट करत असतो। सर, 1 जानेवारीपासून साधारण किती रुपये दंड आकारण्यात आले? एक्झॅक्ट दंडाची फिगर माझ्याकडे नाही, परंतु ती अभिलेखावरून मी सांगू शकेन। शिर्डी शहरात पोलिसांच्या माध्यमातून मद्य पेईंवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात असून यासाठी वाहतूक शाखेचे पथक नेहमी कारवाई करताना दिसतंय। त्यामुळे एकदा ड्रंक अँड ड्राईव्ह मध्ये सापडलेला पुन्हा त्या मार्गाला जाताना काही 4 वेळा विचार नक्की करत असेल यात शंकाच नाही। तर अशा पद्धतीने मेथीवर मारण्यासाठी आणलेली दारू स्वतः पिऊन झिंगणारेही काही कमी नाहीत हे देखील सत्य आहे। प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास शिर्डी।